नमस्कार. आपण आज आलो आहोत सेक्टर 1ला. 1ची परिस्थिती बघूया इथे काय काय प्रॉब्लेम आहे. एक प्रामुख्याने सांगायचं झालं तर एक रस्त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. हे बघू शकतो आपण रस्ता कशा प्रकारे आहे. मागच्या वर्षी 14 कोटींचे जे कंत्राट आलं होतं ते सेक्टर 3, 4, 5, 6मध्ये संपलं. त्यातील पण अंतर्गत रोड त्याने केले नाहीत. आपण बघू शकतो यामध्ये सुद्धा रस्त्याची काय परिस्थिती आहे. आणि हे टाटा पॉवरने एक रोड केलं. या बाजूला बरीच लोक डम्पिंग करतात. त्यावर आपण काय सोल्युशन करू शकतो बघूया. हे बघा इथे मॉर्निंग वॉक इव्हनिंग वॉक करतात लोक, परंतु इथे डम्पिंगचं मोठं साम्राज्य दिसतोय. या ठिकाणी काय करता येईल ते उपाययोजना आपण करूयात. हे बघू शकतो. फुटपाथच्या बाजूला पूर्ण झाडी वाढलेली आहे. रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था आपल्याला इथे बघायला मिळते. सेक्टर 1 करंजाडे. हे आपण बघू शकतो असा डम झालेल्या गाड्या इथे ठेवण्यात येतात. स्वच्छता अजिबात दिसत नाही. ग्रामपंचायत वडगर एक कचऱ्याची गाडी इथे असते आपल्याकडे. अतिशय घाण परिसर. हे या ठिकाणी आपण बघू शकतो एक गटार तुटलेला आहे. कचऱ्याची गाडी इथे बंद पडली आहे. इथे आजूबाजूला सोसायटी आहेत तरी कचऱ्याची गाडी इथे उभी असते अशी रहिवाशांची तक्रार असते. तर कृपया कचऱ्याची गाडी बाजूला ठेवावी अशी प्रशासनाला विनंती आहे. हे बघू शकतो आपण या ठिकाणी रस्त्याची परिस्थिती, फुटपाथची परिस्थिती. काय नवीन कन्स्ट्रक्शन होतं, यांच्या गाड्या पण इथे. गटार जागोजागी तुटलेले आहेत. एक गटार तुटलेला आहे. फुटपाथची काय अवस्था आहे. करंजाडे सेक्टर या भागाकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष दिसत नाही. हे बघू शकतो हे गटार तुटलेलं आहे. रस्त्याची परिस्थिती आणि आपण या ठिकाणी सेक्टर 1च्या रहिवाशांची काही प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय बोलतात बघूयात. बोला, सेक्टर 1मध्ये कशा प्रकारे म्हणजे स्वच्छतेची काही सिडकोकडून काय काळजी घेतली जाते? नमस्कार, माझं नाव विनय. मी सेक्टर 1 प्लॉट नंबर 22मध्ये जवळजवळ 7 वर्षापासून जातो. पण इकडे पाहिजे तशी या 7 वर्षात काही अशी सुखसोयी नाही आहेत. काही रोडचे प्रॉब्लेम्स असतात, खड्डे असतात, ड्रेनेज ओपन्स असतात, कधी रोड लाईट नाही आहे व्यवस्थित. मुलांना जिकडे ग्राउंड आहे तिकडचे रोड आहेत तिकडे ड्रेनेज टाकलेले आहेत, टप्पस टाकलेले आहेत. त्यामुळे मुलांना, वयस्कर माणसांना तिकडे चालण्याचे खूप प्रॉब्लेम होतात. तर सिडकोने इकडे व्यवस्थित लक्ष दिलं, कारण सिडको आपल्याकडून काही रिडेव्हलपमेंट चार्जेस घेतात, त्याचा काही इकडे उपयोग झालेला नाही आहे. जर सिडकोने इकडे लक्ष दिलं तर लोकांना लोकांना जर व्यवस्थित सुखसोयी भेटली तर इकडे व्यवस्थित हे होईल. आता करंटलीच आपलं एअरपोर्ट सुरू झालं आहे, त्याप्रमाणे इकडे पाहिजे तशी सुखसोयी उपलब्ध नाही आहे. ते लवकरात लवकर करून द्यावे. या साईडला ना संपूर्ण म्हणजे जरा डेब्रिज वगैरे आहे मधल्या रोडला, गार्डनच्या त्या साईडला
आणि त्याच्यामुळे लहान मुलं वगैरे गार्डनमध्ये खेळायला येतात, मच्छर भरपूर होते आणि ह्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये हे बिल्डिंगवाल्यांचे आहेत ते, त्याच्यामुळे कसे मच्छर वगैरे भरपूर होण्याचा संभव आहे. त्याचं जर हे केलं तर बरं होईल. या ठिकाणी आपण बघू शकतो कचऱ्याचे डबे ठेवलेले असतात आणि पुढे आपण रस्त्याला बघितलं तर अजिबात स्वच्छता दिसत नाही. हे घाण परिसर. हे बघू शकतो कशा प्रकारे झाडी वाढलेली आहे इथे. थोडं जरी लक्ष दिलं तर अतिशय स्वच्छ असा करंजडेचा हा भाग बनू शकतो. हे बघा गटार तुटलेलं आहे. इथे लहान मुलांकरता छोटं गार्डन तयार करण्यात आलेलं आहे. अतिशय आनंदात खेळत असतात मुलं इथे. हाच तो टाटा पॉवरच्या रोड. इथे डम्पिंगचं स्वरूप दिसतं आहे आणि डेब्रिज आणून इथे लोक टाकत असतात अशी सामान्यांची तक्रार आहे. ह्या भागाला आपण बघू शकतो कशा प्रकारे त्यांनी फुटपाथ पूर्ण कॅप्चर झालेला आहे कचऱ्याने. हे बघू शकतो आपण फुटपाथ दिसेनासा झालेला. हे बघा घाणीचे साम्राज्य आपल्याला बघायला मिळते इथे. टाटा पॉवरच्या रोड आहे. इथे इव्हिनिंग मॉर्निंग वॉक करत असतात लोक. अतिशय घाण परिस्थिती. हे बघा अशा प्रकारे रोड पूर्ण खराब झालेला आहे. तर नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये तरी हा रोड होईल अशी अपेक्षा आहे. सिडको प्रशासनाकडे परत आपण पाठपुरावा करूयात. हे आपण बघू शकतो कशा प्रकारे इथे स्वच्छता होते. अजिबात स्वच्छता होत नाही. आणि आपण बघू शकतो एक गटार तुटलेला आहे. स्वच्छतेची काय अवस्था आहे बघा. दूर दूरपर्यंत स्वच्छता नाही. हे दुसरं गटार तुटलेलं आहे बाजूला. पूर्ण कचऱ्याने भरलेलं आहे.